चला प्रयोग करूया। आज आपण इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील एक प्रयोग करणार आहोत। प्रयोगाचं नाव आहे काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाही। या प्रयोगासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे लाकडाचा भुस्सा, धुण्याचा सोडा, मीठ, हळद, साखर, वाळू, गव्हाचे पीठ, तेल आणि तुरटीची पूड। आता आपण या ठिकाणी अगोदर काचेच्या ग्लास मध्ये स्वच्छ पाणी घेणार आहोत। या पाण्यामध्ये आपण एक चमचा तुरटीची पूड टाकूया आणि हे पाणी आपण चमच्याने ढवळून घेऊया। तुरटीची पूड दिसते का पाण्यात? नाही, म्हणजे तुरटीची पूड पाण्यात पूर्णपणे विरघळली आहे। हे पाणी आपण टाकून देऊया। आता आणखी स्वच्छ पाणी घेऊया ग्लास मध्ये। त्या पाण्यामध्ये आपण लाकडाचा भुसा टाकूया। हे पाणी आपण आता चमच्याने ढवळून घेऊया। भुसा पाण्यात विरघळलाय का? नाही। हे लाकडाचा भुसा पाण्यात विरघळत नाही। ग्लास आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। आपण ग्लास मध्ये आणखी स्वच्छ पाणी घेणार आहोत। या पाण्यामध्ये आपण आता एक चमचा धुण्याचा सोडा टाकणार आहोत। हे पाणी आपण आता चमच्याने ढवळून घेऊया। धुण्याचा सोडा पाण्यात दिसतोय का? नाही, म्हणजे धुण्याचा सोडा पाण्यात पूर्णपणे विरघळलेला आहे। आणखी स्वच्छ पाणी घेऊया आपण दुसरे। या पाण्यात आपण एक चमचा मीठ टाकूया। पाण्यामध्ये मीठ दिसत आहे का? नाही, म्हणजे मीठ सुद्धा पाण्यात पूर्णपणे विरघळलेले आहे। दुसरे पाणी घेऊ आपण स्वच्छ आणखी। आता या पाण्यात आपण एक चमचा हळद टाकूया। आता ही हळद आपण चमच्याने ढवळूया। आता पहा, या पाण्याचा रंग आपल्याला पिवळसर झालेला दिसत आहे, परंतु या पाण्यात हळद पूर्णपणे विरघळलेली नाही। हे पाणी आपण टाकून देऊ। दुसरे स्वच्छ पाणी आपण ग्लास मध्ये घेणार आहोत। या पाण्यात आपण एक चमचा साखर टाकूया आणि हे पाणी आपण चमच्याने ढवळून घेऊया। पाण्यात साखर दिसते का? नाही, म्हणजे साखर पाण्यात पूर्णपणे विरघळलेली आहे। हे पाणी टाकून देऊ। ग्लास स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। दुसरे स्वच्छ पाणी घेऊ आपण ग्लास मध्ये। आता या पाण्यात आपण वाळू टाकूया। ही वाळू आपण चमच्याने ढवळून घेऊया। पाण्यात तुम्हाला वाळू दिसते का? म्हणजे पाण्यात वाळू विरघळलेली नाही। वाळू पाण्यात विरघळत नाही। हे पाणी आपण टाकून देऊ। ग्लास स्वच्छ धुवून घेऊ। ग्लास मध्ये आपण दुसरे स्वच्छ पाणी घेऊ आणखी।
या पाण्यामध्ये आपण हे गव्हाचे पीठ आणलेले आहे, 1 चमचा गव्हाचे पीठ टाकूया. हे पाण्यात टाकलेलं पीठ आपण चमच्याने ढवळून घेऊया. तुम्हाला पाण्यात पीठ दिसते का? हे गव्हाचे पीठ पाण्यात पूर्णपणे विरघळलेले नाही. हे पाणी आपण टाकून देऊ. ग्लास स्वच्छ धुवून घेऊ पाण्याने. आणखी स्वच्छ पाणी घेऊया आपण. या ठिकाणी आपण तेल घेतलेलं आहे, पाण्यात आपण तेल टाकूया. आपण हे तेल चमच्याने ढवळून घेऊया. पाण्यात तेल दिसते का? पाण्यात तेल वरती तरंगलेले आहे, म्हणजे पाण्यात तेल विरघळत नाही. यावरून आपल्याला आढळून येते की साखर, मीठ, धुण्याचा सोडा आणि तुरटीची पूड हे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर दिसेनासे झाले, म्हणजे ते पाण्यात पूर्णपणे विरघळले. परंतु गव्हाचे पीठ, वाळू, लाकडाचा भुसा, हळद पूड आणि तेल हे पदार्थ पाण्यात पूर्णपणे विरघळले नाही. ढवळल्यावरही ते पाण्यात पूर्णपणे आपल्याला विरघळलेले दिसले नाही. यावरून काय उलगडते, तर काही पदार्थ पाण्यात विरघळतात, तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाही. धन्यवाद.